सर नाव सांगा. मी मिस्टर मुनीर गफ्फार खान पठाण, राहणार शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आमची पत्नी आहे सौ शमशाद बी, हा मुलगा आहे शाहनवाज. पत्नीला गेल्या 6 महिन्यापासून सायटिकाचा त्रास होता. आम्ही खूप परेशान झालो होतो. रुग्णाला इकडे तिकडे खूप मोठे मोठे हॉस्पिटल्स केले. रिझल्ट काय मला बरोबर मिळाला नाही. असंच एके दिवशी आम्ही ते सर्च करत होतो. मला युट्यूबवर आमचे डॉक्टर विजय पानगवान साहेब यांचा चौंडी नाशिक जवळ म्हणजे शिवरळ पासून जवळजवळ 250 किलोमीटर 260 किलोमीटरवर आहे. पण एकदा ट्राय करूया. मी नारायण धामला पण गेले 10-15 दिवस नारायण धामला पण राहिलो. तिथं पण थोडा फरक पडला, परंतु पाहिजे तसा फरक मला मिळाला नाही. अच्छा, तर सर तुमची आता ही दुसरी ट्रीटमेंट आहे ना? तर हे माझी दुसरी ट्रीटमेंट आहे. किती टक्के रिझल्ट मिळाले तुम्हाला? मला सायटिकाचा पत्नीला जो त्रास होता त्याच्यामध्ये मला 60 ते 70% रिझल्ट मिळाला एका सेटिंग मध्ये. अच्छा. आणि आता म्हणून मी आता रमजान ईद आहे म्हणून म्हणलं आता परत महिनाभर मला जमणार नाहीये म्हणून आम्ही लवकर आलो आणि दुसऱ्या सेटिंग साठी आलो. तर आता जवळजवळ मला ते म्हणजे 100% क्युअर झाल्याचं वाटतंय, असं वाटायला लागलं तुम्हाला? लागलंय आणि खूप चांगलं फील होतंय. स्टाफ पण चांगला आहे. डॉक्टर विजय पानगवान साहेबांनी पण खूप चांगली मदत केली. सर एक मला आणि असं की आमचं आपण मला एक तेच विचारायचं, काही मला फोन येतात का आम्ही येऊ का तुमचा आश्रम आहे, कसं वाटलं तुम्हाला? वागणूक कशी वाटली? इथे थोडंसं फीडबॅक द्या तुमचा. दत्ताश्रम आहे पानगवान साहेबाचं, तर सर्व धर्म समभाव आहे आणि सगळे समाजाचे लोक मिळून मिसळून राहतात आणि खूप बरं आहे, चांगलं आहे. जसं त्या माध्यमातून आपण अनाथ आश्रम बांधलाय, तर अनाथासाठी तुमचे जरी लोक आले तरी आपण त्यांना त्याच पद्धतीनं आपण सेवा देऊ. इकडे सगळं फ्री असेल, त्यांना जेवण खावण कपडे, जे खरोखर कोणी अनाथ आहे त्यांच्यासाठी आपण ती सुविधा केली आणि खूप चांगल्या व्यवस्था आहेत. आता खूप चांगल्या सुधारणा आहे. गेल्या वेळेस पेक्षा आता पण खूप बरं वाटलं. स्वच्छता पण चांगली आहे, बऱ्यापैकी आहे. खूप चांगलं वाटलं, खूप आहे, चांगलं आहे. डॉक्टर विजय पानगवान साहेबांचे खूप खूप धन्यवाद. आणि खूप बरं वाटलं, म्हणजे इथं येऊन खूप बरं वाटलं. नमस्कार. ओके, थँक्यू. दत्ताश्रम पेन रिलीफ चोंडी व अनाथ आश्रम.